तर आज आपण बनवायला जाणार आहे मस्तपैकी असा ड्रायफ्रूट शिरा, जो की माझ्या मम्मीची रेसिपी आहे. यस, तर अक्षरशः 150 वर्ष हा चमच्याने वर खाली केल्यानंतर हा ब्राऊन झालेला आहे. ठीक आहे मी आचारी, पण बोलताना चुकीचं गेलं ना आमच्या. काहीच कष्ट नाही, फक्त कॅमेरा समोर कष्ट आहे. नंतर काय मला एक्सप्रेस करून आला ओके. ये बॉय, वेलकम बॅक. तर गुड्स द मॉर्निंग्स माझी झालेली आहे खूप वेळा आधी. मस्तपैकी आता जेवण बिवण केलं आहे, मी भत्ता मारलेला आहे आणि घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन विषय. तर आजपासून आपण एक नवीन विषय चालू करणार आहे, जो की एक कंटिन्युअस वीकली किंवा 2 वीकमधून एक शूट असणार आहे आपला. तर आपण आजपासून चालू करतो एक कुकिंग ब्लॉग सिरीज, ज्याचं आज आपण सुरुवात करतो. आणि थंबनेल तर तुम्ही बघितलंच असेल, त्यामुळे तुम्हाला कळलंच असेल की आज आपण काय करणार आहे. तर मी म्हटलं आज गोड खाऊन सुरुवात करू, म्हणजे गोड बनवून आणि मग खाऊन सुरुवात करू. तर आज आपण बनवायला जाणार आहे मस्तपैकी असा ड्रायफ्रूट शिरा, जो की माझ्या मम्मीची रेसिपी आहे. एकदम सिम्पल म्हणजे सिम्पल, 10 ते 15 मिनटात काम 25 असा विषय. तर आपण बघू आता. लोकेशन एकदम वर. अरे कहना क्या चाहते हो? वर म्हणजे डोक्याच्या वर नाही, स्लॅबच्या वर, आपल्या टेरेसवर. मस्तपैकी झाड आहे, झाडाच्या बाजूला टेबल मांडून आपण मस्तपैकी बनवू शिरा आणि खाऊ. मस्त बघत राहा, मजा घ्या. कॉमेडी व्हिडिओ होणारच 100%. मी असलो तर एंटरटेन करणार म्हणजे करणार. तर कसा वाटला सेटअप? मस्तपैकी हिरवागार झाड आणि त्याच्या पुढं हा आपला जुना पुराणा टेबल, त्याच्यावर आपण आज बनवणार आहे गोड शिरा. कारण की पहिली कोणची गोष्ट करताना गोडने सुरुवात करावी असं आमच्या मातोश्रीने सांगितले. तर आपण सुरुवात करूच. आणि इन्ग्रेडियंट्स तुम्हाला आत्ता अब्बी टिक करके देत आहे, लगेच टिक करके देत आहे. काय म्हणलेलं लगेच येणार, आलं का नाही विषय? मग येड्यांनो. तर आज आपण बनवणार आहे, तुम्हाला जसं मी सांगितलं, मस्त गोड मैदा. मैदा गोड शिरा. तर ह्याचे हे इन्ग्रेडियंट्स. पहिले आपण घेतले तूप, देशी घी, देशी का काय माहीत नाही, पण तूप घेतलेले. ब्रँड आपण कोणची वापरतो, टेन्शन बिलकुल घेत नाही. सगळ्यात मेन गोष्ट रवा. त्याच्यानंतर बदाम आहे की बदाम, काजू. आणि त्याच्यानंतर किशमिश तो होना ना बच्चे के दिल में. साखर, जी खाल्ली नाही पण आम्ही खातो. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट थोडंसं नटमेग म्हणजे जायफळ आणि हिरवी इलायचीची काय म्हणतात त्याला, बारीक करून घेतलेली मिक्सरमध्ये. पेस्ट तर नाही म्हणत, वल्ली तर नाही ना ती, पण पावडर बनवून घेतलेली. पावडर आठवलं मला, हा मेरी जान. तर हा सगळा इन्ग्रेडियंट्सचा पसारा. आणि आपण दूध नाही वापरत, पाणी. एकदम सिम्पल आणि सोबर बनवायचं आपल्या शिरा. सो दूध बीजचे लफडे नाही, पाणी. सुरू करूया. हा पसारा मी घालवतो सगळा आणि आता सुरू करतो फायनली 4 मिनटं वेस्ट केल्यानंतर. तर हा आपला जुगाड आजचा वरचा. गॅस बीस काय नाही, इंडक्शनवरच आपण बनवणार आहे मस्त. आणि सगळ्यात पहिले काम आपण जे करायचं, मी याच्यावर पातेलं ठेवलेले आणि पाणी वतलेले मस्त, जे तुम्हाला दाखवलं मी. घरचं पाणी, एक्वागार्ड बिक्वागार्ड प्युरेट सगळं जे काय वापरायचं, वॉटर प्युरिफायर वापरा. घरचं पाणी ते वतले आणि मग ते गरम करायला ठेवलं. ते जेव्हा गरम होते, हे लवकर गरम होते, मला वाटलं की टाईम घेईन, पण ते लवकर गरम होते. जेव्हा गरम होते तेव्हा आपण हे चॉप करून घेऊ. बारीक असे बदाम चॉप करायचे, एकदम बारीक. मी थोडा कापायला थोडा कमी आहे उभा, पण आडवा आपण कापू शकतो, विषयच नाही. थोडं असं क्रंचीनेस पण आली पाहिजे. आडवे तिडवे कापायचे, सरळ एकदम स्ट्रेट बेट कापायचे काय गरज नाही. तर असे आडवे तिडवे तुम्हाला वाटेल तेवढ्या अंदाजाप्रमाणे एक 5-6 बदाम, 5-6 काजू आणि जी आपली किशमिश आहे ते थोडीशी टाकायचे. तर मी आता कापून घेतो. हे बघा, असे
रफली एकदम चॉप करून घ्यायचा विषय. हे असं एकदम प्रोफेशनली चॉप नाही करायचा, रफली चॉप करायचे असे. बघा मी 2 तुम्हाला एक्झाम्पल दाखवले कापून, बदाम आणि हा काजू कापून दाखवतो. काजू पण आपण रफलीच चॉप करतो वाकडे तिकडे एकदम, म्हणजे कसं ते बाईट आली पाहिजे. एकदम फाईनली चॉप केलं ना बाईट येणार नाही तोंडात, मजा नाही येत. तर शिरा खाताना कमीत कमी बाईट आली तर पाहिजे ना. तर मी आता हे कापून घेतो मस्तपैकी रपारप एकदम झालेले चॉप. एकदम 2 प्रकारे मी चॉप केलेले आहेत, जर तुम्हाला दिसत असेल. हे एकदम फाईनली रफली चॉप आणि हे मोठे मोठे एकदम. आपल्याला गार्निशिंग तर लागेल ना, गार्निशिंग डेकोरेशन वगैरे जे केल्यानंतर, तर त्यासाठी लागलं. जास्ती करत नाही मी, 3-4 जणांच्या एवढं करते म्हणून थोडंच कापलेले. तुम्ही तुमच्या हिशोबाने कापू शकता. तसं मी हे रफली जे टॉप केलेत हे 5-6 काजू बदाम आणि थोडी किशमिश घेतलेली आणि सिमिलर हे पण तेवढंच घेतलेलं आहे. आता पाणी आपलं झालेलं आहे गरम. मी केलेलं आहे इंडक्शन बंद. त्याला उतरू आपण खाली. गरम आहे ना, हाताने डायरेक्ट नाही घेऊ शकत, नाही तर मग भाजिंग. भाजिंग तर मजा होईल, मग मजा होईल. ही आमची पकड, ही वर्षानुवर्ष वापरलेली आहे आम्ही. हे आत्ता पण वापरतो, दाखवतच राहणार. आम्ही डेंजर लोक आहे. आणि ही कढाई, ह्याच्यावर होणार आपला आजचा शिरा, एकदम मटेरियलिस्टिक शिरा. तर बघा आपण आता ह्याला भाजायचं आहे शिरा मस्तपैकी पहिले, आणि त्याच्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस करू. कॅमेरामॅन DOP जरा गेला ना, असं DOP डायरेक्ट आम्हाला सामान देतो. आता मजा बघायची का तुम्हाला? DOP रवा देणार, रवा हात नाही देणार, रवा देणार. हात दे रहा है नालायक. कसा विषय, असा विषय आपल्याकडं. आता पहिले ही कढाईचं इंडक्शन चालू करायचं. टिंग टॉंग चालू झालेले. आता ह्याला मी सिलेक्ट करतो आणि मग थोडं आपण घी वगैरे टाकून अजून घेऊ ना मेरी जान. अक्षरशः 159 वर्ष झाले पण ही कढाई गरम होती. आता करू काय, मला टेन्शन. डायरेक्ट बॉम्बच आणतो जाऊन खाली, सिलेंडरच उचलून आणतो. आता इंडक्शन काय नाही, डायरेक्ट आचार्य बनणार मी. इच्छा गावात आता तिकडेच आणतो खाली. थांबा, नडा लावा ताकद. चायला लायटर बी आणलाय, आग लावायची कामं तर मला तशी बी येतात. ये बड़ी अच्छी बात कही आप. म्हातारी मारण. गॅस चालू करतो ना, सिलेंडर लावलं मी येड्यांना. हळूच पेटत, हळूच. अरे हो भाई, पेटला. आता कोणी बी या आणि कधी बी या, आपण बनवूनच राहणार. किती बी आले तू, पण किती जिद्द न सोडली मेरी जान. तर असं तुम्हाला जुगाड करावं लागणार नाही, कारण की तुम्ही घरी बनवणार आहे. मी फक्त तुम्हाला दाखवायसाठी करतो आहे, त्यामुळं थोडं मला सहन करावं लागतं आहे. आणि ह्याच्या वाफा तर मजबूत लागतं. ते बारीक करू काय मी याला? हां ठीक आहे. असं तुम्ही कढई गरम केली ना, त्याच्यानंतर मग तुम्हाला घ्यायचं आहे तूप घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं आवडतं त्या हिशोबाने. ठीक आहे. मी पहिला 1 चमचा घेतला आणि अजून 1 चमचा, म्हणजे कसं चव येते. चव रव्याला कसं चव आली. 2 चमचे भरून मी असं तूप टाकलेलं आहे ह्याच्यात. मस्त एकदम टेस्टी. तूप टाकल्यानंतर थोडं त्याला तूपला आपण टाकून देऊ. त्याच्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी थोड्या भाजून घ्यायच्या, परतून घ्यायच्या. या दोन्ही पण सेपरेट, कारण की गार्निशिंग पण आहे ना, आपण अशी वरून टाकली ना फक्त विदाऊट फ्राय करता तर ती कच्ची लागेल. त्यामुळे आता दोन्ही पण आपल्याला करून घ्यायचे. जास्त असं तापून नाही द्यायचे. पहिले गार्निशिंगवालं मटेरियल टाकताना असं, आणि थोडंसं फक्त त्याला 2 मिनटं फक्त ऑइल फ्राय, वेटिंग सिनॉल्स 2 मिनटं करावी लागते. त्याच्यानंतर बघा लगेच चालू सरसूर. हां, फक्त तूप टाकले अजून नाही, फक्त तूप आणि तुपाचाच खमंग वास सुटलेला आहे. फक्त सेम. थोडी भीती वाटते मला हे फुटलं पिटलं तर, कारण की ते फुटते असं. ते काढून घेतो आता थोडंसं. झाल्यावर असं मस्त काढून घ्यायचं. थोडंसं खाली पडले एकदम, पण ठीक आहे, देवाचंच असतं ते, त्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं.
आपणच बनवणार आहे, आपणच खाणार आहे. त्यामुळं जास्ती लोकांची काळजी करायची नाही, पण मी तुमची करतो म्हणून मी एकदम सिस्टमॅटिकली आणि पद्धतशीर बनवतो आहे. कसं आहे, तुम्ही लोकांनी मला इज्जत दिली पाहिजे. गॅस जरा लईच वाटलं वाटतं, थोडा कमी करूयात आपण. एवढी फ्लेम ठीक आहे. कसं जास्त असं धूर यायला लागला ना, ते लवकर फ्राय व्हायला लागलं, जरा जास्तीच मी टाकतो थोडंसंच एकदम. आता ह्याची भाजी हे तर खूपच लवकर होईल, कारण की आपण आहे ना एकदम बारीक म्हणजे रफली चॉप केलेलं आहे. हे लगेच असं 1-2 सेकंड त्याला परतायचं, म्हणजे कसं ते कच्चं राहतं. ते नाही राहत म्हटलं मग विषय होतो. आता ह्याला काढून घ्यायचं लगेच एकदम फास्टमध्ये. थोडं खाली पडतंय पण तुम्ही इग्नोर करा. ठीक आहे मी आचारी, पण बोलताना चुकीचं गेलं ना, आमच्या DOP घराला. त्यामुळं ह्यासाठी आपल्याला धाराबिरा भेटला असता किंवा असा खोलदार संच भेटला असता तर चांगला विषय होता. आता जास्ती तुम्हाला कामधाम नाही करायचं आहे. हे झालं की ह्याच्यानंतर हे बघा मग थोडंसं ब्राऊन झालं पाहिजे हे, आणि तेवढं आपलं भाजून घ्यायचं आहे. हे झाल्यानंतर आपण जो रवा घेतला आहे त्याला थोडा निवडून घ्यायचा, कारण की याच्यात किडे पण असू शकतात. तुम्ही किती भारी क्वालिटीचं घ्या, पण एकदा चेक करून घ्या. ते झालं की नंतर मग हे असंच ठेवायचं. तूप जे आहे ना आपण ड्रायफ्रूट भाजले ते तसंच ठेवायचं, आणि त्याच्यातच हा अख्खा रवा ओके मी टोके त्याला परतून घ्यायचं. एकदम असा लालसर थोडा ब्राउनिश झाला पाहिजे याच तुपात. थोडं एक 5 मिनटं त्याचा कलर चेंज असतोपर्यंत मस्त परतला पाहिजे. आता परतायचं का असतं, कारण की ते कच्चं राहतं. तर तुम्ही परतलं नाही तर ते कच्चं राहणार, आणि कच्चं राहिलं की मग ती चव येत नाही रव्याला. मग तुम्ही दूध टाका, नाही तर त्याच्यात पनीर टाका, त्याच्यात काय विषयच नाही. हां, पण पनीर पण टाकत नाही. ते सांगते फक्त तुम्हाला की किती बी क्वालिटीचं मटेरियल टाका, तुम्ही जर त्याला बनवायची पद्धत बरोबर नसेल ना त्यामुळे विषयच नाही बा. यस, तर अक्षरशः 150 वर्ष हा चमच्याने वर खाली केल्यानंतर हा ब्राऊन झालेला आहे. 5 ते 10 मिनटं लागतात भरपूर. असा तुमचा ब्राउनिश थोडा कलर आला पाहिजे रव्याचा. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट की रवा जो आपण घेतो तो जाड रवा घ्यायचा आहे, म्हणजे कसं त्यांनी टेस्ट येते. बारीक रव्याने तेवढी टेस्ट येत नाही, त्यामुळे जाड रवा घेतला आणि अप्रॉक्सिमेटली 200 ग्राम रवा आपण घेतलेला. तर आता आपण ह्याच्यानंतर पाणी जे आपण गरम केलेलं आहे एवढं 1 लिटरचे अप्रॉक्सिमेट तुम्ही गरम करून त्यानंतर ह्याच्यात अख्खं पाणी टाकून द्यायचं. एवढं म्हणजे थोडंसं कमी, एक 700 ml वगैरे पकडू शकतो. थोडंसं पाणी टाकायचं, थोडं हलवायचं, आणि त्याला लगेच इमिडिएटली झाकून ठेवायचं, म्हणजे त्याला शिजायला टाईम भेटतो. झालेले आहेत मस्तपैकी 1-2 मिनटं ठेवलेले आहेत, आणि ते पाणी पिकलं, आणि ते राहिलेलं पाणी पण मी टाकलं, म्हणजे जवळजवळ 1 लिटर पाणी आपल्याला कांपची. आता हा रवा अजूनही पूर्ण शिजलेला नाही आहे. ह्याच्यात जेव्हा आपण साखर टाकू तेव्हा हा पूर्ण शिजा. त्याला आपण थोडं असं हलवत, म्हणजे कसं खाली लागायला नको, आणि मग आपण साखर टाकू मस्तपैकी, म्हणजे तो शिजला पाहिजे आणि त्याला गोड चव आली पाहिजे, कारण की आपण गोड बनवतो ना. साखर टाकायच्या आधीच मस्त मला वास आलेला आहे शिऱ्याचा, कारण की आपण भाजला तेवढा मस्त आहे ना तो जर भाजला नसता ना तर मग वास वगैरे येत नाही, चव तर ऑब्विसली यार मी तसे माझ्यामुळे म्हणजे ठीक आहे यार, थँक्यू. ते आता भाजून घेऊ. हा भाजून झालेला आहे, त्यात आपण टाकू साखर मस्तपैकी. आता ह्याच्यात मी साखर घेतलेली आहे. साखर ॲप्रॉक्सिमेटली भरपूर जास्ती घेतलेली मी, कारण की गोड लागतो सगळ्यांना शिरा. ॲप्रॉक्सिमेटली तुम्ही 120 ग्रामच्या जवळपास तुम्ही साखर पकडू शकता. 120 ग्राम जास्तीच होईल, पण एक 70-80 ग्राम समजा. ती वाटीत जरा जास्ती दिसते, बट 70-80 ग्राम तुम्ही समजू शकता की साखर घेतलेली आहे ना मेरी बबडी. हां बघा कसा कलर अजून चेंज झाला, थोडासा पाक टाईप फील आला त्याच्यात, म्हणजे टेक्स्चर कसं झालं आहे, कारण की आपण साखर टाकली. आता ती विरघळणार आणि मग ती गोड चव आपल्या शिऱ्याला येते. म्हणून असे त्याला थोडं हलवायचं कंटिन्यू, म्हणजे तो साखर जी आहे ती सगळीकडं मिक्सिंग्स अँड ऑल्स झाली पाहिजे. तसं मी मिक्सरलाच लावणार होतो साखर टाकून, मिक्सर फुटला असताना त्यामुळे इसमेच काम चालायचे आपण. फॉलो फॉर 65 जोक. ठीक आहे ना, फॉर 65 जोक. मस्त व्लॉगिंग, मस्त कुकिंग.
आणि सुंदर मुखडा. सबस्क्राईब नाव रताळ्यांनो. ठीक आहे, आता एवढा हलवून घेतला आपण. मिक्स झालं ना आता ते. आता ह्याला झाकून ठेवून टाकायचं. परत 1-8 मिनटं झाकून ठेवून टाकायचं म्हणजे ते शिजतं. म्हणजे प्रॉपर शिजलं की मग टेन्शन लेने की बातच नाही आहे ना मेरी जान. हे बॉय काय बघा मस्त शिजलंय. पाणी त्याच्यातलं आटलंय आणि जो साखर टाकली होती ती पण मुरली त्याच्यात एकदम. आता या स्टेजला जेव्हा तुमचा शिरा कढई असा सोडायला लागतो आणि त्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे, मस्तपैकी आपण जे ड्रायफ्रूट्स भाजलेत ते सगळे असे जे रफली चॉप केलेत आपण ते सगळे असे ह्याच्यात मस्त काढून घ्यायचे. एकदम खाली करून टाकायचे खाली. आणखी पैसे काही कमी नाही होते, ड्रायफ्रूट्सने कमी नाही होते. असं खाली करून मग त्याला थोडं असं मिक्स करत राहायचं म्हणजे तो भाजला तरी चिटकला नाही पाहिजे, करपला नाही पाहिजे खाली. त्यासाठी कंटिन्यू तुमको ऐसा हलवाई बन के काम करना पडेगा ना. जसं मी हलवाई झालो आहे आज. पण ठीक आहे, आपण काहीतरी चालू करतो तर गोडनी का सुरुवात आहे ना. वा 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 काय वास आलं आहे. वास तर असं मस्त आलं आहे. तुम्हाला असं आठवतं का आपण सत्यनारायणच्या पूजाला किंवा गणपतीच्या मंदिरात जवळ जातो तेव्हा शिरा प्रसादाला असतो शेप. त्याच्यात एवढी मेहनत पण आपण घेतलेली नाही आहे की त्याच्यात केळी टाका किंवा मग दूध टाका, तसलं काही नाही. एकदम सिम्पल मी सोबत. आता या स्टेजला येऊन मी थोडंसं टेस्ट करून बघतो कारण की गोड पीठ आहे का नाही किंवा जास्त गोड झाली कमी गोड झाली बघा. वा 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 महादेव प्रसन्न होऊन खालीच होतं बघा. ठीक आहे, पण इज्जत आहे मला. आता हे माझ्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही माणसाने ह्याने बनवलाय म्हणा म्हणतो लय भारी वगैरे. तुम्ही विश्वास माझ्या मागं शेवट ठेवा कारण की आता तिला टेस्टिंगला मी येणारच बनवल्यानंतर. आणि आमचा जो DOP येणारला त्याला पण देऊच आपण थोडंसं देऊ. एक चमचा एक चमचा. तर असा विषय तर होत आला आहे जवळजवळ होत नाही को आय आहे. आता ह्या टाईमला आपल्याला काय करायचं, गॅस थोडा बारीक करायचं. गॅस बारीक केल्यानंतर गॅस मी असं इथं का बघतोय कारण की माझं लक्ष आता ह्याच्यावर गेलं आहे जे आपण स्टार्टिंगला म्हणलो होतो ना विलायची पावडर, हिरवी विलायची पावडर. ती थोडी असे चिमटभर घ्यायची आणि असं स्प्रिंकल करायची. 1 चिमट 2 चिमट तुम्हाला जशी टेस्ट पाहिजे तशी. ठीक आहे, एवढं असं घ्यायचं आणि असं एकदम शिडकायचं. त्याच्यानंतर हे जायफळ जे दिसतं ना तुम्हाला, जायफळ हे महत्त्वाचं आहे. हे मी टाकणार आहे पण टाकणार. ठीक, दोनच सेकंड. ठीक आहे, असे तुम्ही विलायचीची पावडर करू शकता. काय नाही, हिरवी विलायची आई जायची दुकानातून आणायची, मिक्सरमध्ये टाकायची आणि मिक्सर चालू संपलं विषय. थोडीशी साखर टाकायची त्याच्यात चिमूटभर, झाले तुमची हिरवी विलायची पावडर. विकत आणा अशी आणायची, जशी आणायची आणा पण आणा नाल्यांनो. झालं आपला जवळ शिरा या ठिकाणी. आणि ही लास्ट स्टेप आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप. थांबा मी DOP सामान प्लीज. कसा आहे DOP आपला. अशी तुमच्याकडं एखादी गोष्ट असली किसणी वगैरे तर तुम्ही ते घेऊन उलटं कुठं असं सरळ जायफळ थोडा जास्ती नाही कारण की हे जास्त टाकलं तर कडू लागतं आणि मग ती टेस्ट जी आहे ना बिघडते. थोडंसं असं 10-12 पुढं मागं. ओके, कळलं ना आपल्या भाषात एकदम पर्सनल लँग्वेजमध्ये. आणि मग परत चला गोड बनवायचा हाच एक लय प्रॉब्लेम असतो. ते भाजा, ते परता, ते सगळं करा आणि कंटिन्यू हात चालवत राहा. या स्टेज लेवून आपण गॅस करणार आहोत बंद, एकदम बंद. सिलेंडर पण बंद करतो कारण की बॉम्ब आणलं ना डायरेक्ट पुढे. बंद, रिस्कच नाही घेत मी. बंद केल्यानंतर ह्याला थोडंसं मिक्स करतो मी. मिक्स का करतो आहे तर आपण त्यात जायफळ टाकले थोडं पण ते मिक्स झालं पाहिजे त्यामुळे मिक्स करतो आहे. मस्त येतोय भाई, वास मस्त येतोय. एकच नंबर मज्जा अशी मज्जा झाले. आता हे मिक्स ह्याला थोडंसं आता रेस्ट करून देतो. बनवून तर आपल्याला ओके झालेला आहे शिरा. त्याला रेस्ट देणार आहे आता. मग करू आपण प्लेटिंग.
तर झालेला आहे आपला अशा प्रकारे एकदम उत्कृष्ट शिरा रेडी. आणि ह्याला आपण आता खाऊ, टेस्ट करू आणि बघू. तसं मी टेस्ट करून बघितलं आहे, मम्मीने पण टेस्ट करून बघितलं आहे, तो भारी लागला आहे. पण आता आपण ह्यांना एकेकांना टेस्ट करायला बोलू. तर मी जातो कॅमेराच्या मागं आणि ह्यांना टेस्ट करायला होतो. एकच सेकंड. येस, तर आता आपण ह्यांच्याकडून रिव्ह्यूज घेऊ. आणि हा एरिया आमचा आहे मागचा सगळा एकदम गाजबाजीत. तर रिव्ह्यूज घेऊ आपण. तर आमचे इन्स्ट्रक्टर आणि आमचे DOP टेस्ट करा प्लीज आणि आम्हाला सांगा हा उत्कृष्ट जगात फक्त एक बनलेला शिरा कसा आहे. खाऊन बघा पटकनी आणि रिॲक्शन, जेन्युअन रिॲक्शन पाहिजे मला. फुकून का, थोडा गरम आहे कारण की मी हॉट आहे. एकदम सुंदर, मस्त छान, झालाय. मस्त. यस, चांगलं झालंय. तोंड तर नीट कर. कशाची कमी आहे. हात धुतला असता ना तू बनवायच्या आधी, चांगलं झालं असतं. ठीक आहे ना, त्याला काय हागून तर आलं मग तर मला नडला त्या जागेवर तोडला. तसं मी सगळं हात पाय तोंड आंघोळ करून बनवलेले, पण मला चिडवलं तर मी घाण करणार. बाकी हा तर विषय मजबूत आहे. तुम्ही बघू शकता विषय, कारण की खपायला लागलाय तो विषय है ना. चांगला झाला ना. आणि हा आमचा पसारा. तर करतो मी हा व्लॉग इथंच एंड. तुम्हाला मजा आली असेल तर सांगा. आणि असे अजून व्लॉग्स तुम्हाला जर कुकिंग पाहिजे असेल, अशी उत्कृष्ट कुकिंग आणि एवढी मेहनत तुम्हाला जर बघायची असेल तर कमेंट करून मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सगळं करून टाका तिच्या इच्छा गावात. सगळ्यांनी खाऊन बघितलं, मी तरी खाऊन बघतो ना. भांडे पण घासून घे. मालकीन आलो मालकीन. हो ना, जेवला